नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येणाऱ्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. मान्सूनचा जोर काही दाखवला काही जण की मान्सूनचा जोर कमी झाला आहे, पावसात खंड पडेल, पण तसं काय वाटत नाही आहे. पावसाची गडगडाटी पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर आत्ता सध्याला पाहायला गेलं छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला या परिसरात गडगडाटी पावसाचे ढग निर्माण आहेत. बीड, नांदेड याही भागात चांगला पावसाचे म्हणजे हलका मध्यम पावसाचे ढग आहेत. चंद्रपूर, नागपूर परिसरात, गडचिरोली परिसरात, गोंदिया परिसरात गडगडाटी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ढग आहेत. इकडे गडचिरोलीला, चंद्रपूर आणि गडचिरोली पट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता म्हणजे सध्या चालू असेल, तिथं पाऊस चालू आहे आता सध्याला. आणि इकडे रायपूर, कोप्पल ह्याही भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे रात्रीतून. बंगालच्या उपसागरामध्ये जी पावसाची निर्मिती होणार आहे ते हळू अजून आहे परंतु दूरवरती दिसून येते. आणि इकडे उद्या हे झाला आता सध्याचा. आणि या रात्रीतून पाहायला गेलं तर लोणार, पुसद, नांदेड ह्या परिसरात, बीड मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाटते. सोलापूर, कलबुर्गी, विजापूरला हलकासा पाऊस. बिदर आणि लातूर परिसरात चांगला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता रात्रीतून बनणार आहे. लोणार, पुसद, अकोला, अमरावती, जळगाव याही परिसरात चांगला पावसाची शक्यता आहे. अकोला परिसरात बऱ्यापैकी चांगला पाऊस दाखवतोय. नागपूर, गोंदिया, रायपूर, वर्धा इकडे खाली कापसी परिसर याही भागात चांगला पाऊस दाखवत आहे. मॉडेलनुसार हा हवामान अंदाज. नाशिक, उत्तर महाराष्ट्रामध्ये रात्रीतून 27-28 सेल्सिअस तापमान आहे व दक्षिण महाराष्ट्रातून 23-24 तापमान रात्रीतून आहे. पहाटेचं तापमान आहे. कर्नाटकचा उत्तर भागसुद्धा तेच लेवल आहे. सातारा, उद्या सकाळपासूनच पावसाची शक्यता दाखवणार आहे. सातारा, अकोला, सोलापूर, पुणे ह्या भागात रिपरिप पावसाची शक्यता सांगत आहे. पणजी, गोकाक, बागलकोट, विजापूर, सांगली ह्याही भागात बऱ्यापैकी कमी जास्त प्रमाणात रिपरिप पाऊस सांगत आहे. दुपारनंतर थोडासा पावसात चेंज होईल, फरक पडेल हळूहळू. दापोली, रत्नागिरी, सांगलीला पावसाचा जोर वाढताना दिसतोय. सातारा परिसरात, गोव्याला चांगला पाऊस दिसतोय. हुबळी, इकडे गोकाक, बागलकोटला सुद्धा हलका मध्यम पावसाची शक्यता दुपारपर्यंत होत जाते, 12पर्यंत. लोणार, पुसद ह्याही परिसरात चांगला पाऊस दाखवत आहे. लातूर परिसरात, नांदेड परिसरात बऱ्यापैकी चांगला पाऊस दाखवत आहे. उत्तर महाराष्ट्रात 37-38, नागपूर परिसरात 40 सेल्सिअस तापमान. चंद्रपूर म्हणजे तापमान आजच्या तुलनेत उद्या तापमान वाढ आहे. आणि सांगली, दक्षिण महाराष्ट्रात पाहायला गेलं तर 27 ते 31, 30, 40 काही नाही, 31पर्यंत तापमान वाढ आहे. एकंदरीत उद्या थोडेसे तापमान वाढ दिसून येते. जरी मान्सूनचा पाऊस जरी म्हणजे दमदार म्हणजे भरपूर पाऊस नसला तरी दमदार वळवाचा पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लोणार ह्या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकलूज, लातूर, सोलापूर, सांगली या परिसरात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकलूज परिसरात चांगला पाऊस पडेल. गोकाक, बागलकोट, रत्नागिरी इकडे सिंधुदुर्ग वगैरेचे घाट परिसर आहे, त्यामध्ये हलका मध्यम पावसाची शक्यता उद्या आहे. गोवा, सावंतवाडी, कोल्हापूर, हुबळी ह्याही भागात, अक्कलकोट ह्याही भागात हलका मध्यम उद्या पाऊस होण्याची शक्यता आहे. रिपरिप पाऊस जास्ती वेळ राहायची शक्यता आहे. अकोला, अमरावती, नागपूर परिसरात पावसाची रिपरिप असणार आहे. नांदेड हलका पाऊस असणार आहे. तिथं नांदेड आणि लातूरला बऱ्यापैकी चांगला पाऊस उद्या राहणार आहे. एकंदरीत पाऊस कमी जास्त प्रमाणात आहे. पावसाची तीव्रता म्हणजे उद्या स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता जास्त वाटत आहे. आणि वळीव स्वरूप धारण करून पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे, म्हणजे जागी चांगला पडणार आहे. चंद्रपूर, कापसी,
सोलापूर परिसर, रामकुंडम ह्या परिसरात बऱ्यापैकी चांगला दिसतोय पाऊस. हुबळी, शिर्शी, दावणगिरी परिसरात सुद्धा चांगला उद्या पाऊस दिसत आहे. धन्यवाद.